माणसाला नेहमी वाटतं की त्याचं नशीब कुठेतरी बाहेर लिहिलंय, ताऱ्यांमध्ये, हाताच्या रेषांमध्ये किंवा एखाद्या अदृश्य शक्तीमध्ये. पण सत्य यापेक्षा खूप खोल आहे. नशीब म्हणजे दगडावरची काळी रेघ नाही, तर आपल्या कर्मातून आणि भावनेतून रोज घडणारी एक कथा आहे. आणि ही कथा बदलण्याची सर्वात शक्तिशाली चावी म्हणजे दान. दान म्हणजे फक्त पैसे देणं नव्हे. दान म्हणजे ती ऊर्जा आहे जी तुम्ही ब्रह्मांडाला देता, आणि तीच ऊर्जा 1000 पटीने तुमच्या आयुष्यात परत येते. जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्ही फक्त कोणाची मदत करत नाही, तर स्वतःच्या आतली भीती, कमतरता आणि स्वार्थ तोडता. आणि नेमकं इथूनच तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते. गुप्त दानाची सर्वात मोठी शक्ती हीच आहे की त्यात अहंकार नसतो. जेव्हा दान दाखवण्यासाठी केलं जातं तेव्हा त्याचं फळ मर्यादित असतं, पण जेव्हा ते शांतपणे केलं जातं तेव्हा ते थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करतं. निसर्गाचा नियम आहे, जे तुम्ही अपेक्षेशिवाय देता ते अनंत होऊन परत येतं. म्हणून पहिला उपाय, तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला अन्न द्या, तेही आपलं नाव न सांगता. जेव्हा एखादा जीव तृप्त होतो तेव्हा त्याच्या तोंडातून शब्द नाही, तर ऊर्जा बाहेर पडते. दुसरा उपाय आहे ज्ञानाचं दान. तुमच्याकडे जो अनुभव किंवा कौशल्य आहे ते स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका. कोणाला तरी वाट दाखवणं हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कारण धन संपू शकतं, पण ज्ञान कोणाचं आयुष्य बदलू शकतं. तिसरा उपाय, वेळेचं दान. आजच्या काळात वेळ सर्वात महागडी गोष्ट आहे. एखाद्या दुःखी माणसाचं म्हणणं ऐकून घेणं, ज्येष्ठांसोबत 2 शब्द बोलणं, हे दिसायला छोटे वाटणारे बदल भाग्याची द्वारं उघडतात. त्यासोबतच निसर्गाची सेवा करा. झाडं लावा, पक्ष्यांना पाणी द्या. निसर्ग कधीच कोणाचं कर्ज ठेवत नाही. तो शांती आणि संधीच्या रूपात सर्व काही परत करतो. लक्षात ठेवा, दान म्हणजे फक्त देणं नाही, तर सोडून देणं सुद्धा आहे. तक्रार करणं सोडा, राग सोडा, जुन्या वेदना सोडा. जेव्हा तुम्ही आतली नकारात्मकता सोडता तेव्हाच आयुष्यात नवीन संधींसाठी जागा तयार होते. सर्वात मोठं दान आहे क्षमेचं दान. ज्यानं तुम्हाला त्रास दिला त्याला मनातून माफ करा. हे सोपं नाही, पण हेच तुमच्या कर्माच्या साखळ्या तोडतं. मुक्त माणसाचं नशीब नेहमी वेगाने बदलतं. दान हा काही व्यवहार नाही, ती एक जाणीव आहे. जेव्हा देणं ही तुमची वृत्ती बनते तेव्हा हे ब्रह्मांड तुम्हाला कधीच कमी पडू देत नाही. जिथे देणारं मन उघडं असतं तिथे मिळण्याचे रस्ते आपोआप तयार होतात. नशीब बदलणं ही जादू नाही, हे ऊर्जेचं विज्ञान आहे. म्हणून आज ठरवा, तुमचं दान दाखव्यासाठी नसेल तर भावनेने असेल. छोटं असेल पण खरं असेल. कारण ब्रह्मांड तुमची राशी नाही, तर तुमच्या हृदयाची खोली मोजतं. आणि जेव्हा तुमचं हृदय खुलतं तेव्हा तुमचं नशीबही खुलतं.